राज्यात बिबटे किती वन खात्याला अजूनपर्यंत माहिती नाही। या संबंधित आकडा जो आहे नसल्याची माहिती जी आहे ते एका योजनेपूर्वक माहिती मिळाली नाही। आता बिबट्यांचा तर आहेच, पण ऊसाच्या मध्ये मोठ्या प्रमाणात आता बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे। जिथे ऊस लागवड आहे आणि तिथे लपायला जागा आहे सातत्यानं, आणि तिकडे गावाशेजारी त्यांना खायला मिळतं, म्हणून ही संख्या मोठ्या प्रमाणात आता वाढलेली दिसते आहे। खरं तर वन विभागाने ज्या वन्य प्राण्यांचं सेन्सस केलं जातं तसं आता जंगलातील वन्य प्राण्यांचं सेन्स होतं, त्यामध्ये बिबटा असेल, वाघ असेल, अस्वल असेल किंवा इतर वन्य प्राणी असतील, पण याबरोबर जंगलाबाहेरील शेतामध्ये किंवा ऊसाच्या मध्ये लपलेल्या बिबट्यांचं सुद्धा सेन्सस होणं आवश्यक आहे। ते वन विभागाने तातडीनं केलं पाहिजे। आकडा नाही म्हणणं म्हणजे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे असा त्याचा अर्थ होतो। लोकांचा बळी घेत आहेत, लहान मुलांचा बळी घेत आहेत। आता छोट्या छोट्या मुलांना बिबटा उचलून नेऊन मारतो आहे हे, आणि उद्याचा उद्रेक प्रचंड मोठा महाराष्ट्रात होतो। आता आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय त्याची परिस्थिती, कशा परिस्थितीला सामोरं जावं लागलं, म्हणून वन विभागाने आणि वनमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घातलं पाहिजे। आणि यांचा सगळ्या या वन्य प्राण्यांचं जिथे जिथे अधिकचे आहेत किंवा जंगल सोडून शेतामध्ये मोठ्या प्रमाणात जे काही संख्या वाढली त्यांचं ट्रान्सलोकेशन आता करणं पाहिजे। त्यांना हलवलं पाहिजेत, पकडलं पाहिजेत, आवश्यकता पडली तर मारलंही पाहिजे। जर रक्ताने माणसाचं रक्त एकदा त्या कुठल्याही नरभक्षी प्राण्याला तोंडाला लागतो त्यावेळेस तो त्या माणसावर वारंवार अटॅक करून बळी घेत असतो। मला माहित नाही, ते त्यांना विचारा तुम्ही। आणि किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे, आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे। ते बोलले की काँग्रेस एकला चळवळीचा नारा दिला आहे, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या आम्हाला प्रस्ताव दिलेला नाही, आणि त्यामुळे बिहार निवडणुकीवर काँग्रेसने आत्मचिंतन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका जी आहे ते मनसेने घेतली। कसं बघताय? नाही, त्या मनसेच्या संदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही। ते आमचे काही अलायन्स पार्टनर नाहीत, आमचे काही महाविकास आघाडीतले घटक पक्ष नाहीत, त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल ते त्यांना त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी ठेवावी। आम्हाला सध्या आमच्या पक्षाच्या भूमिकेवर त्यांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही। तो निर्णय आम्ही स्वतंत्रपणे घेऊ, आणि कुठल्या निवडणुका हरलेत, काय झालेत, बदमाशी करून जिंकलेत, त्यामुळे काही फरक पडत नाही। लोकांच्या मनामध्ये एक उद्रेक, राग तयार होतो आहे, आणि त्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरं जावं लागेल। हे सगळी बनवाबनवी जी आहे, म्हणजे मॅन्युक्युलेटेड हे जे काही निकाल होत आहेत, यावर एक ना एक दिवस या तुमच्या जे सरकार स्थापन करण्यासाठी ईव्हीएमचा आणि बोगस मतदारांचा जो वापर केला जातोय, मतदार याद्यांचा वापर केला जातो आहे, त्या रोषाला सरकारला एक ना एक दिवस सामोरं यावं लागेल। अनेक ठिकाणी एकत्र येत आहेत। जिथे जिथे लोकांना वाटतंय, स्थानिक लोकांना वाटतंय, त्या ठिकाणी एकत्र येत आहेत, एकत्र बसत आहेत। त्यामध्ये बसपा बसतंय, मनसे आपला राष्ट्रवादी पवारसाहेब बसत आहेत, उभाटा बसतंय, अनेक ठिकाणी ते झालेलं आहे। काही ठिकाणी वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती झाल्याचं आम्हाला दिसते आहे। जिथे जिथे स्थानिक पातळीवर अनेक आघाड्या करून निवडणुका लढल्या जातात, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधी काही
महाविकास आघाडी किंवा इंडिया गठबंधनचा विषय येत नाही. जिथे जमेल तिथे जमवतात, जिथे जमत नाही तिथे जमवत नाही. अंबादास दानवे यांच्या वक्तव्यामुळे कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आहेत जे नाराज असल्याची माहिती आहे ती सांगू शकतात. नाही आमचे काय ते त्यांचं मत आहे. ते दानवेंनी बोट दाखवत असताना 4 बोटं त्यांच्याकडे आहेत हेही मानलं पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याचं अवलोकन करा आणि दुसऱ्यावर बोट दाखवा.